शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत. कारण की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबवण्यात येते आणि पी एम किसानचे जे काही 23 हप्त्याचे 2,000 रुपये ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. पण नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते आणि 10व्या हप्त्याची बी तारीख आली तरी पण पैसे मिळाले नाहीत. नेमके हे पैसे कधी मिळणार आहेत आणि कोणत्या कारणामुळे अद्याप मिळाले नाही. त्याचबरोबर या पैशामध्ये कर्जमाफीचा काही उल्लेख आहे, म्हणजे कर्जमाफीचा काही रोल आहे का, तर संपूर्ण माहिती मिळणार आहे. सर्वप्रथम चला तर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितलो आता जे काही महाराष्ट्र सरकार आहे यामध्ये खूप दबाव आहे, म्हणजे की महाराष्ट्र सरकारवर. यामुळे कर्जमाफी असो, नमो शेतकरी असो, लाडकी बहीण असो, यांचे हप्ते थकीत आहेत. आता जे काही कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे किंवा व्हायला सुरू होणार असं सांगण्यात आले. आता यानंतर नमो शेतकरीचं काय, तर नमो शेतकरीचं शेतकरी मित्रांनो जे काही 9वा आणि 8वा हप्त्याचा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही, थोड्याफार शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामध्ये अपात्र शेतकरी भरपूर आहेत महाराष्ट्रातील. यामध्ये तुमचा नंबर आहे का, तर सर्वप्रथम पाहूया अपात्र काच आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्म आय डी काढली नसेल, आधार कार्डची केवायसी केली नसेल, आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक नसेल, सर्वात महत्त्वाचं लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केली नसेल किंवा कोणाची असेल आणि तर दुरुस्त केली नसेल, हे शेतकरी अपात्र झाले आहेत. आता तुम्ही पात्र आहात का कसं ओळखायचं आहे, जर पी एम किसानचा 23 हप्ता तुम्हाला 2,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा झाला असेल तर तुम्ही पात्र आहात, नाहीतर अपात्र आहात, हे समजून घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, याच अनुषंगाने आता नमो शेतकरीचे हप्ते कधी येणार आहेत, तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचे जे काही 2,000 रुपये आहेत ते तुम्हाला इथून मागं मिळत आहेत. पण सरकारला आता लाडकी बहीण आहे नमो शेतकरी जी ओर आलेली आहे, त्यामुळे त्याची हप्त्याची वितरण तारीख सांगित नाहीत. तरी पण ती कर्जमाफीचा रिझल्ट लागला. आता कर्जमाफी 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं, म्हणजे 30 तारखेनंतर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं सांगण्यात आलंय. केंद्राकडून कर्जमाफीसाठी त्यांनी जे काही निधी लागतो, फंड लागतो, तो मंजूर करून आणलेला आहे. आता नमो शेतकरीसाठी जो काही निधी लागतो, फंड लागतो, तो काय मंजूर करण्यात नाही आलेला आहे. त्यामुळे नमो शेतकरीची तारीख जरी आली असली तरी त्याच्या फंड आणि निधी जेव्हा केंद्राकडून त्यांना पाठवण्यात येईल त्यानंतरच हे पैसे जमा होतील. कर्जमाफीचा निर्णय लागलेला आहे 30 तारखेनंतर, म्हणजे की जुलै महिन्याच्या 31 तारखेपर्यंत कर्जमाफीचा संपूर्ण शेतकऱ्यांचा माफ होणार आहे. त्यानंतर कर्जमाफी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये 1 तारखेनंतर या नमो शेतकरीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे वितरण किंवा या निर्मित जार निघेल. कारण की अद्याप जार कोणताही आलेला नाही. नमो शेतकरी बंद झालेली आहे का, नमो शेतकरी चालू आहे का, नमो शेतकरीचे हप्ते या तारखेला येतात, असा जार कोणताही आलेला नाही. कोणताच यूट्यूबवाला तुम्हाला सांगू शकत नाही की नमो शेतकरीचे हप्ते कधी मिळणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, इतर व्हिडिओ पाहण्यापेक्षा ही माहिती तुमच्या मित्रांना पाहण्यास शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर खरीखुरी माहिती असती. शेतकऱ्यांना थोडंसंही भ्रमात होत नसतो आपण. त्यामुळे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि हे 1 सप्टेंबर नंतर तुम्हाला कळणार आहे की नमो शेतकरीचे पैसे कधी मिळणार. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. ही कशी वाटली कमेंट करा. आणि येणारा हप्ता तुम्हाला किती येणार आहे, तर 2,000 रुपयाचाच येणार आहे. कारण की मागील 9वा हप्ता पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही, म्हणजे की जमाच केला नाही तर मिळणार कुठून. आणि 10वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे. 4,000 रुपये, तर हे 4,000 रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये मिळतील असं मला आशा वाटते. तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल नमो शेतकरी योजना बंद झाली, तर सरकारने अशी कुठलीही नोटीस केलेली नाही की नमो शेतकरी योजना बंद झाली. पण आपल्याला काय वाटत आहे की नमो शेतकरी बंद योजना झाली, तर ते जे काही हप्ते आहेत ते आतापर्यंत मिळाले नाही, त्यामुळे वाटत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. कमेंट करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.